लहानपणापासून संगीताची आवड होती मी जसं सांगितलं आणि मी अनेक स्पर्धांमध्ये लहानपणापासून भाग घ्यायचो. तिकडे फार नागपूरला आणि विदर्भामध्ये पुष्कळ स्पर्धांचं आयोजित होत होत्या स्पर्धा आणि त्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो आणि अनेक स्पर्धांमध्ये मी भाग घेतला आहे आत्तापर्यंत तिथल्या. आणि कधी म्हणजे एक पिरियड असा आला होता की सगळ्या स्पर्धांमध्ये मी असायचोच. त्यामुळे मी असं दिसल्यानंतर लोक तिथले म्हणा हा आला हा परत आता. तर इतक्या पण मला एक नेहमी वाटतं की त्याचा आता खूप फायदा होतो मला, कारण तिथला अनुभव खूप महत्त्वाचा असतो. काही स्पर्धा मी जिंकलो, अनेक स्पर्धा हारलो, परंतु हरण्या जिंकण्यापेक्षा मला असं वाटतं त्याचा जो अनुभव मिळाला, त्यात जे शिकायला मिळतात गोष्टी, दिग्गजांच्या इतरांचं गाणं ऐकायला मिळतं, ते सगळं फार महत्त्वाची प्रोसेस असते असं मला वाटतं. आणि फॉर्च्युनेटली मला माझे बाबा सगळीकडे घेऊन जायचे स्पर्धांमध्ये भाग घ्यायला. आणि पुण्याला आल्यानंतर एका मोठ्या रिॲलिटी शोमध्ये भाग घेण्याची संधी मला मिळाली. त्यातनं सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. कॅमेराला कसा फेस करायचा, अंडर प्रेशर कसं गायचं, हे महत्त्वाचं मला शिकायला मिळालं. कारण असं असतं की 10 कॅमेरे जेव्हा तुमच्याकडे असे टकलावून बघत असतात, परीक्षक एकदम असे बसलेले असतात टेबलवर हात समोर घेऊन, आता काय होणार. अशा अंडर प्रेशर गाणं ही एक सायकोलॉजिकल जर्नी असते कुठल्याही रिॲलिटी शोची म्हणा किंवा कुठल्याही स्पर्धेची किंवा स्टेज शोमध्ये सुद्धा, की त्या सगळ्या ऑडियन्सला काय हवं आहे हे एक सिंगरला कळायला लागतं. तर हे सगळं स्पर्धांमधनं, स्टेज शोजमधनं आणि रिॲलिटी शोमधनं मला करायला मिळालं. आणि त्याचा खूप फायदा आता जेव्हा आम्ही कुठेही गातो, स्टुडिओमध्ये असो किंवा शोजमध्ये असो, त्याचा आम्हाला होतो. यानंतरचं जे मी गाणं तुमच्यासमोर सादर करणार आहे तो अल्बम आम्ही आत्ता नुकताच रेकॉर्ड केला आणि रिलीजसुद्धा झाला. त्या अल्बमचं नाव आहे लावण्यवती. तर शब्दामध्ये लावण्यवती आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की हा कंप्लीट अल्बम लावण्यांवर आहे. मराठी संगीताचा, लोकसंगीताचा जो एक अत्यंत आपल्या सगळ्यांच्या आवडीचा प्रकार आहे तो म्हणजे लावणी, आणि त्या सगळ्या लावण्या याच्यामध्ये आहेत. आणि मला सांगायला आवडेल की मेल लावणी याच्यामध्ये 2 मेल लावण्या आहेत. त्या मला गाण्याची संधी मिळाली. कारण काय की मेल लावणी हा मुळात प्रकार जरा असा ऐकण्यात फारसा येत नाही आपल्या, आणि मी सुद्धा कधी गायलं नव्हतं लावणी आजपर्यंत. अचानक मला अतुल वाघ, पुण्याचे अतुल वाघ, त्यांनी हा अल्बम प्रोड्यूस केला आणि ते स्वतः या अल्बमचे गीतकार आहेत. त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की असं मी लावण्यांचा एक अल्बम करतोय. तर मला म्हटलं लावण्यांचा अल्बम, माझा काय काम तिथे, तर कोरसमध्ये बोलवतात का काय म्हटलं. तर ते म्हणाले की नाही आम्हाला मेल लावणी करायची. म्हटलं बापरे, इंटरेस्टिंग आहे मेल लावणी. आणि त्यांनी मला शब्द वाचून दाखवले. शब्द खूप सुंदर आहेत त्याचे, आणि खूप काळापूर्वी ज्याला आपण ट्रेंड सेटर म्हणू शकतो अशा मेल लावणी, म्हणजे ग साजणी म्हणा किंवा सुंदरा मनामध्ये भरली, या लावण्यानंतर इतके छान शब्द मला त्यांनी ऐकवले की मला खूप आवडले. आणि म्हटलं मला नक्की गायला आवडतील. मी याच्यामध्ये जी मेल लावणी गायलो ती वैशिष्ट्यपूर्ण माझ्याकरता आहे, कारण की मी फारसं लोकसंगीत अटेम्प्ट कधी केलं नव्हतं, आणि त्यातल्यात लावणी म्हणजे माझ्याकरता एक वेगळंच एक हे होतं, फक्त ऐकलंच होतं आत्तापर्यंत. तर ती तुमच्यासमोर थोडीशी सादर करतो. लख लख ते ती माळ, हा चंदन गंधी बाळ, लख लख ते ती माळ, हा चंदन गंधी बाळ, असा अवाक असा अवाक असा अवाक झाला ताल, तिची इंद्रधनुची चाल, तिची इंद्रधनुची चाल, तिची इंद्रधनुची चाल, तिची इंद्रधनुची चाल. तर हा असा माझा सांगीतिक प्रवास तुमच्यासमोर मी आज मांडला, आणि माझ्या पुढच्या येणाऱ्या प्रवासासाठी तुमच्या आशीर्वादाची आणि शुभेच्छांची मला खूप आवश्यकता आहे, गरज आहे. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही आत्तापर्यंत जसं प्रेम, असा आशीर्वाद मला आत्तापर्यंत दिलात, यापुढे सुद्धा तुम्ही माझ्यासोबत नेहमी राहा. मला नेहमी आशीर्वाद द्या, मला शुभेच्छाची तुमच्या गरज आहे. आणि हे शेवटची भैरवी मी जी सादर करतो आहे त्याबद्दल सांगायला आवडेल की आम्ही जो अल्बम आत्ता केला होता, हरी तुझ्या चरणीच्या दासा, हा भक्तिगीतांचा अल्बम आमचे आध्यात्मिक गुरु परमपूजनीय श्री मनोहरनाथ महाराजांचे, त्यांची गाणी आणि त्यांनी स्वतःच कंपोज केलेली गाणी आहेत, त्यांचा आम्ही आत्ता अल्बम केला, ज्यामध्ये माझ्याबरोबर साधना सरगम आणि माझी बायको रसिका जोशी यांनीसुद्धा स्वर दिलेला आहे. तर त्यांनी रचलेली भैरवी तुमच्यासमोर सादर करतो आणि या कार्यक्रमाचा समारोप करतो.
अक्षया परम पुरुषा गुरुनाथा 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 दे बोध शांती दे ये परम सुखदा अक्षया परम पुरुषा अक्षया परम पुरुषा करी रे सुकाळ सुखाचा सदया करी रे सुकाळ सुखाचा सदया तुझ विण कोण निवारिल माया तुझ विण कोण निवारिल माया मनोहरनाथ जडला गुरुपाया मनोहरनाथ जडला गुरुपाया आ आ आ मनोहरनाथ जडला गुरुपाया मनोहरनाथ जडला गुरुपाया करी रे कृपा प्रभु नाथा वरदा नाथा वरदा दे बोध शांती दे ये परम सुखदा दे बोध शांती दे ये परम सुखदा अक्षया परम पुरुषा अक्षया परम पुरुषा परम पुरुषा परम पुरुषा प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलो बेगुमान नाही त्याला जाण अन शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची त्यासी नाही जाणीव शक्तीची